बघा बसमधून तर डायरेक्ट स्वर्गासमोरच आलो. हाय कार्तिक, कार्तिक हाय कर. हाय, हे बघा हे माझे 2 भाचे आहेत, गावाकडून आलेत. आता यांना मेट्रोची सफर करायची, त्यामुळे आपण निघालो मेट्रोची सफर करायला. हाय चलो, हे बघा पूर्ण फॅमिली आणि चाललोत मेट्रोनी पुण्यामध्ये. येस, आता ही आपली 3री ट्रिप असणार आहे मेट्रोची. आधीच आपण 2दा प्रवास केला आहे मेट्रोनी, आता खास यांच्यासाठी मेट्रोची सफर. चलो पटकन, चलो. परत लागते तर तिकीट. चला आता मेट्रो आज रिकामीच आहे भेटतात. बघा हे बच्चे कंपनी. कार्तिक तर किती खुश झालाय. कार्तिक किती खुश झाला बघा ट्रेनमध्ये बसेल. नाही कार्तिक, मजा येईल का तुला? तिकडे बघ बाहेर काय काय दिसते बघ. आता नदी पण दिसते माहिती का. आता मला सांग कोणाकोणाला मज्जा आली? मजा आली. मेट्रो निघाली. आता आपण उतरलो शिवाजीनगर स्टेशनला आणि आता आपण शिवाजीनगर स्टेशनला इथून आपल्याला जायचं बाहेर आधी, मग तिथून बस वगैरे पकडून बघू दगडूशेठला जायचं आपल्याला. कार्तिक हाय कर. कसं वाटायले बघा रिॲक्शन बघा यांची. एसी गाडी मेट्रोतून बसून निघून आता कुठं आलो बसमध्ये बसलो. काय काय रिॲक्शन. आणि आम्ही बसने आता चाललो बघा. इकडं आहे हा शनिवारवाडा आणि या साईडला आहे लाल महाल. हे बघा हे आहे लाल महाल, जिथे शिवाजी महाराजांचं बालपण गेले. बघा बसमधून तर डायरेक्ट स्वर्गासमोरच आलो. हां होय, स्वर्गासमोर आलो आपण डायरेक्ट. चला चला सरळ चला. चला आता बसमधून तर दगडूशेठकडे चाललो आपण. आता दगडूशेठचं दर्शन घेऊ आणि ऑलमोस्ट पोहोचलो जातो, जवळच आहे. हे बघा समोरच दगडूशेठ. बघा बरोबर 5 वाजले. आपण 4ला निघालतो ना, 4 वाजता निघालतो. 1 तासात आलो आपण. हे बघा आपण पोचलोच दगडूशेठच्या इथे. दर्शन झालं कारण गर्दी नाही आहे. बघा या साईडला गर्दी नाही आहे, त्यामुळे आपलं दर्शन एकदम इझिली 10 मिनटात झालं. जय बाप्पा गेला का? जय बाप्पा गेला का तू? कसा गेला जय बाप्पा सांग. हात जोडून काय म्हणलं जय बाप्पाला. चला आता आपण आलो तुळशीबागेच्या इथे. दर्शन करू. आता आलो डायरेक्ट तुळशीबागेच्या इथे. चला आता आपण फिरत आलोत आता गणपतीपाशी. तुळशीबाग गणपती, मानाचा 4था गणपती. बघा दर्शन करून घ्या. हा आहे मानाचा 4था गणपती. हे गाईज नमस्कार. आता आम्ही निघालो. हाय बघा सगळी गँग आहे इथे. थांबा काहीतरी क्लिअर दिसत नाहीये. आता क्लिअर दिसते. येस, काच साफ केली जरा. तर आम्ही निघालो आता बाहेर ट्रिपला. काल आपण तुळशीबाग फिरलो, दगडूशेठचं दर्शन घेतलं, नंतर काही शूटच नाही केलं. आणि बघा हे सगळी गँग आहे. मागं बहीण आलेली आहे. आता रामदारा मंदिर बघायला. काल तुळशीबाग फिरलो पण तेवढं काही शूट काही करता आलं नाही, एवढ्या गडबडीत नाही जमत. आणि त्यामुळे आता चाललोत आपण रामदाऱ्याच्या ऑलमोस्ट जवळ आलोत.
एकच किलोमीटर राहिले, 1-1.5 किलोमीटर राहिले आणि डोंगराच्या जवळच आहे तर रामदरा मंदिर. आणि बघा इकडचे रस्ते खराब आहेत इकडचे गावातले, पण व्ह्यू जबरदस्त आहे. पावसाळ्यात तर काय विचारायलाच नको. आणि या साईडला रेल्वे ट्रॅक आहे. हे बघा कोथिंबीरची बाग आहे इकडे. वाव, ताजी ताजी हिरवी हिरवी कोथिंबीर. वाव, इकडे शेळ्या पण आहेत. लोकांनी थोडी नेलं. ओके, या इथं बघा उंट आहे, आईस्क्रीम वाला आहे आणि ही पार्किंग. पोचलो आपण इथे रामदऱ्याच्या इथे. आणि आता पार्किंग सावली खाली लावल्या. सावलीला कुठेतरी लावूया गाडी. चला मित्रांनो, आता आपण आलो रामदरा मंदिराच्या इथे आणि ही पार्किंग आहे. हे बघा भरपूर मोठी पार्किंग आहे. आता दुपारचे वाजले 1:30-2 वाजत आलेत. कर्कश ऊन आहे, जास्त लोक नाहीत पण आहेत, गाड्या आहेत तरी पण. मस्त स्पॉट आहे. आणि बघा या साईडला पूर्ण डोंगर आहेत आणि त्या तिकडं आहे मंदिर. आपल्याला तिकडं जायचं आहे. चलो बच्चा कंपनी. आणि बघा चड्डी गँग, हा चड्डीवरच आहे. आपण इकडनं आलोत आता. इकडे आहे 4 व्हीलरची पार्किंग. इकडनं या रस्त्याने आलो. इकडे या साईडला आहे 2 व्हीलरची पार्किंग. मस्त वाटतं इकडचं वातावरण तर भारी. पावसाळ्यात तर वेगळं झालं काय, झाडांची छाटणी केलेली दिसायला लागली, कट केलेच झाडं. बघा या इकडे आहे 2 व्हीलरची पार्किंग. आणि आय थिंक इकडं हॉटेल्स पण आहेत, नाश्ता वगैरे करण्यासाठी पण आहेत. मला नव्हतं बाबा माहिती इथं असतील म्हणून, पण आहे बाबा. आणि आय थिंक हे बघा रिक्षा पण आहे तिथं, रिक्षा पण येतात. ते बघा या इकडे आहे सगळं. हां हे बघा इकडं दुकान आहेत. आपल्याला माहीत नव्हतं ॲक्च्युली की इकडे दुकान आतमध्ये असतील म्हणून, हॉटेल्स वगैरे. नाही तर आपण इथं नाही तर इथं सगळं भेटते. रामदरा हे मंदिर पुण्यातल्या लोणी काळभोर परिसरात असून सुंदर असं डोंगराच्या कुशीत वसलेलं एक मंदिर आहे. मंदिराची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. चला आता या कमानीतून आतमध्ये जायचं आपल्याला. कमानीमधून आतमध्ये प्रवेश केला की आपल्याला मंदिराचे असे हे सुंदर दर्शन घडते. इथे आल्यानंतर आपल्याला वेगळीच शांतता आणि वेगळीच प्रसन्नता जाणवते. बघा इकडे आतमध्ये आलो की अशी मोठी मोठी झाडं दिसायला, एकदम गार सावली, तर दाट झाडे. इथे बसून आपण डबा वगैरे आणला असेल तर मस्त बसून खाऊ शकतो. आणि इकडे बघा टँकर पण दिसतोय, पाणी वगैरे प्यायला, हात धुवायला. चला आता आपण इथे आता मस्त आतरूया आणि जेवण करू आधी. बघा आता आम्ही इथं बसलो झाडाखाली. हे असं मस्त झाड आहे आणि या झाडाखाली आता मस्त आमची पार्टी चालू आहे. आता भेळ इथंच आणल्यात आणि घरनं डबा पण आणल्या, भेळ पण खायची आणि समोसे पण घेतलेत. आता मस्त इथं पार्टी करू है ना कार्तिक, पार्टी करू इथं. आणि मग जयबाप्पाला जाऊ आणि इथं एन्जॉय करू है ना. मजा येईल का, छान वाटायले. या मित्रांनो जेवायला डाळ, चपाती, समोसे आणले होते आपण. तिथं मस्त वल्ली भेळ केली, आपलं मटकी भेळ. आता मस्त होतं, जेवणाचा आनंद घेऊ. वा बघा आमचा शौर्य. वा मस्त जेवण झालं दुपारचं पोटभर इथं झाडाखाली बसून. आणि एक नंबर वातावरण आपल्या इकडं, गार सावली एकदम. बघा ना किती दाट झाडी आहेत सगळ्या, सगळे इकडून तिकडून इथून तिथं सगळे झाडच झाड आहेत. मस्त आहे. आणि दुपारच्या आय थिंक 2 वाजलेत. आणि त्या तिकडे मंदिर मस्त वाटलं. इथं बरेच लोक बघा असे मस्त डबा वगैरे घेऊन येतात, तिथं झाडाखाली बसून खातात. आणि झाडाखाली थोडाफार आराम पण करता येतो आपल्याला. आणि इथे बघा माहिती दिलेली आहे तीर्थाबद्दल. इतिहासात त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र, माता सीता व श्री लक्ष्मण यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या तीर्थ तलावाचे पवित्र येणारे भाविक भक्तांनी राखा. चला आता मित्रांनो मंदिरामध्ये जाऊ, दर्शन करून येऊ. हां हिंदूचं मंदिर वाटतं का. चलो हिंदूचं नाही आहे बाळा ते. चल लेट्स गो. आता या इकडनं मंदिरात जाण्यासाठी प्रवेश आहे. तर इथं आपल्याला बाहेरच चपला बुटं काढावं लागतात. इथं तसे बोर्ड्स पण लावलेले आहेत. मंदिराचा टायमिंग दिलेलं आहे. या इकडे आहे संत निवास. सगळ्यात आधी इथं आहे महंत श्री मंगलपुरी महाराज.
बघा आतमध्ये आहे राम लक्ष्मण सीता आणि महादेवाची पिंड आहे. आणि हे बघा माझ्या मागे मंदिर किती मस्त दिसतं ना मागलं व्ह्यू. आणि बघा एप्रिल महिना चालू आहे आणि भरपूर पाऊस सुरू आहे. मागे बघा ढग दिसत असतील, ढग दाटून आलेत आणि बारीक बारीक पाऊस पडतोय. हे बघा असे थेंब वगैरे पडत आहेत आणि पाण्यामध्ये तर एकदम भारीच वाटते. जसे थेंब पडत आहेत ना, हे बघा किती भारी दिसतंय, एकच नंबर वाटतंय. प्रत्येक अँगलवरने इकडं बघितलं ना मंदिराकडं तर वेगळाच व्ह्यू दिसतोय. म्हणजे असं राऊंड मारून येतोय ॲक्च्युली आपण आणि प्रत्येक अँगलवरनं एकच नंबर व्ह्यू दिसतोय मंदिराचा. काय कसं आणि अशी दगडी वाट ॲक्च्युली राऊंड मारण्यासाठी मंदिराच्या इकडे. चला मित्रांनो, आपलं झालं आजचं रामदरा बघून एन्जॉय करून झाले आणि आलो तर आता पार्किंगमध्ये. आज आपल्याला इथून निघायचं आहे घरी. आणि बघा वातावरण कसलं भारी झालं, मस्त ढग आले, मागं डोंगर आहे आणि या सगळ्यांनी एन्जॉय केलेलं. मजा आली का? मस्त वातावरण आहे ना. वाव, इकडं तर बघा ना काय नजारा दिसतोय. वरती ढग, काळे काळे ढग, डोंगर, काय झाडी, काय डोंगर आणि काय लेकरं. ऐ मजा आली का तुम्हाला? तुम्हाला मजा आली का सांगा, व्हिडिओमध्ये सांगा. तुला मजा आली का? येस. थांब की, मजा आली का? येस.